नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत एकदम घरगुती आणि झटपट होणारी पनीरची भाजी शेअर करते. ही भाजी मी आजच बनवली आणि खूपच छान झाली होती. तुम्ही पण नक्की करून बघा. सर्वात आधी मी 250 ग्राम पनीर घेतलं आणि त्याचे मोठे मोठे स्लाइस कापून घेतले. कढई गरम करून त्यात थोडं तेल घातलं आणि पनीरचे हे स्लाइस 2 ते 3 मिनिटं हलकेसे फ्राय करून घेतले. फ्राय केल्यावर पनीर बाजूला काढून घेतलं. त्याच तेलात मी कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीरची एक पेस्ट टाकली. हा मसाला मंद आचेवर परतवून घेतला. मग त्यात हळद, लाल तिखट आणि पनीर मसाला घातला. मसाला छान परतला की त्यात मी आधी फ्राय केलेले पनीरचे स्लाइस घातले. सोबतच मी थोडे फ्रोझन वाटाणेही टाकले. सगळी भाजी एकत्र हलवली आणि थोडंसं पाणी घालून झाकण ठेवलं. फक्त काही मिनिटातच भाजी छान मऊ, तेल सुटलेली आणि पनीर मसाल्याने माखलेलं अशा सुंदर टेक्स्चरमध्ये तयार झाली. बस, आपली घरगुती टेस्टी पनीर भाजी तयार. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा. नवनवी रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.